सुप्रभात मंडळी, कसे आहात? तर सकाळी 5:45 वाजता मिस्टर निघाले ऑफिसला, तर त्यांना टिफिनमध्ये चपाती भाजी मी बनवून दिली। त्यानंतर माझं मी सगळं घरातलं आवरून पूजा आटपून घेतली। सगळ्यात महत्त्वाची देवपूजा झाली की मन कसं प्रसन्न होतं। आणि आज तर वटपौर्णिमा होती। उपवासासाठी मी खिचडी आणि चहा घेतला, नाश्ता केला। हॅलो नमस्कार मंडळी, कसे आहात? मी पल्लवी तुम्हा सर्वांचं लेक बेळगावची इंदुबाई या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करते। तर मंडळी, आज आम्ही आलेलो आहोत माझ्या मैत्रिणीच्या घरी। तर इथे आम्ही वटपौर्णिमा साजरी करणार आहोत सारजामध्ये। तर रंजू दीदीसुद्धा आलेली आहे सोबत, स्मरण आहे। तर सगळ्या मिळून इथे साजरा करणार आहोत आज वटपौर्णिमेचा सण। तर सर्वांना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा। तर चला मग तुम्हाला काय काय घडणार आहे ते दाखवणारच आहे। कोणत्याही पूजेची सुरुवात करताना आपलं आराध्य दैवत गणपती बाप्पा यांची आपण पूजा करतो। त्यांना स्मरूनच आपण पूजेचा श्रीगणेशा करतो। तसंच आम्ही पूजा सगळी आटपून घेतली। त्यानंतर आम्हाला आता 7 फेऱ्या मारायच्या होत्या वडाला। प्रसन्न होती
आरती वगैरे करून घेतली आणि मग ओटी भरण्याचा कार्यक्रम आम्ही करून घेतला. तर ह्या ताई अबू शगारावरून आल्या होत्या. तर खूप नवीन मैत्रिणींची सुद्धा ओळख झाली. आणि ज्या जोडीदारमध्ये तुम्ही बघताय सोफ्यावरती बसलेल्या त्या तमिळनाडूच्या आहेत. तर आपलं भारतीय कल्चर किती छान आहे ना. देशात अगदी वेगवेगळ्या राज्यातील वेगवेगळ्या प्रथा, चालीरीती आणि हे फक्त आपल्या भारतीयांना अनुभवता येतं. अगदी जगात कुठेही भारतीय असले तरी आम्ही एक आहोत ही संकल्पना कुठेतरी मनाला भावून जाते, हे मात्र नक्की. इथे मी या ताईंची ओटी भरली, त्यांनीही माझी ओटी भरली. परदेशात राहून या सगळ्या गोष्टींचा अनुभव घेताना एक वेगळाच अनुभव आणि आनंद मिळतो.